दरम्यान महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातील काही नेत्यांच्या प्रतिक्रिया आल्यात, पाहूया। सर्वात वर्सेटाईल गायिका म्हणून जर कोणाकडे पाहायचं असेल तर त्या आशाताई होत्या। मला आठवतं की आम्ही रेडिओ जॉकीजचा जो कार्यक्रम घेतला होता त्या कार्यक्रमामध्ये आशाताईंनी मला 2 ओळी गुणगुणायला लावल्या आणि त्या ठिकाणी सांगितलं, बघा माझी शक्ती, मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यालाही गायला लावू शकते। असं अतिशय जिंदादिल अशा प्रकारचं त्यांचं व्यक्तिमत्व होतं। ईश्वरीय आवाज असलेल्या एक आमच्या गायिका आमच्यातनं निघून गेल्या। मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो। आशा त्यांनी अनेक भाषांमधून अनेक गीतं गायलीत आणि ती आजही आपल्या सगळ्यांच्या स्मरणात आहे आणि पुढल्या अनेक वर्ष भविष्यात देखील आपल्या सगळ्यांच्या स्मरणात राहतील। आशाताईंचा माझा अतिशय जवळचा परिचय होता। विशेषतः मला जेव्हा 61 वर्ष पूर्ण झाली तेव्हा मुंबईला त्या कार्यक्रमात आल्या होत्या आणि त्या कार्यक्रमात त्यांनी स्वतः त्यावेळी गीत गायलं आणि मला आशीर्वाद दिले। त्यांच्या मृत्यूने आपण संगीत क्षेत्रातल्या अशा गायिकेला मुकलो आहे की जिने आपल्या देशाचं नाव खरं म्हणजे विश्वात प्रसिद्ध केलं। आत्ताच एक दुःखद घटना मला कळली। जगविख्यात गायिका, आपल्या महाराष्ट्राचं वैभव आशाताई भोसले यांचं निधन झाल्याचं मला आत्ताच कळलं। त्यांनाही मी आदरपूर्वक भावपूर्ण श्रद्धांजली वाहते। खरं तर जगप्रसिद्ध गायिका स्वर्णलता मंगेशकर त्या 2022 साली आपल्यातून गेल्या आणि त्यांच्या ताकदीच्या त्यांच्या भगिनी आशालता भोसले यांचं आज दुर्दैवी निधन झाल्याची बातमी आली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।